नमस्कार, मी अदिती तरडे. साम टीव्हीच्या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे राजकीय गोटातून. बातमी नाना पटोलेंनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिलेल्या मोठ्या ऑफरची आहे. काँग्रेस नेते नाना पटोलेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना मुख्यमंत्री पदाची खुली ऑफर दिली. अजितदादा, एकनाथ शिंदेंनी काँग्रेस प्रवेश करावा असंही त्यांनी म्हटलंय. अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे फार आता त्रासलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री कार्यालयातूनच सगळं चालेल अशा पद्धतीचं एक नवीन आयाम आमचे मित्र देवेंद्र फडणवीसांनी आणलेला आहे. काही दोघांमध्ये कोणीच जवळ नाही आहे. यांना दोघांनाही संपवायचं काम भाजपने सुरू केलेलं आहे. या दोघांनाही माझा सल्ला असा आहे, अजित पवारांना आणि एकनाथ शिंदे साहेबांना, की आपण तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं तर आलटून पालटून दोघांनाही मुख्यमंत्री आम्ही करू. आमच्याबरोबर या, काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी राहील. तर पुढील 10 ते 15 वर्ष राज्यात काँग्रेसला संधी नाही असंही बावनकुळे म्हणाले. पाहूयात. नाना पटोलेला एक दिवस वाटेल की आता काँग्रेस पक्षात काही राहूनही काही उपयोग नाही आहे. शेवटी त्यांनी काँग्रेस पक्षातच राहावं. काही त्यांना काही ऑफर वगैरे नाही, त्यांनी असं मला म्हटलंही नाही. पण त्यांना हे दिसेल नाना पटोलेला आजच्या होळीच्या दिवशी की महायुती रोज मजबूत होत चालली आहे आणि पुढचे 15-20 वर्ष काही काँग्रेसला संधी नाही असं त्यांना दिसेल. यानंतर देशासह राज्यभरातल्या राजकीय घटनांचा वेगवान आढावा घेऊया न्यूज पॉइंट 20 मधून. तामिळनाडूचे मुख्यमंत्री के स्टॅलिन यांनी एक मोठा निर्णय घेतलाय. बजेटवरील रुपयाचं चिन्ह हटवून त्या ठिकाणी तामिळ भाषेतील चिन्ह ठेवण्याचा निर्णय के स्टॅलिन सरकारने घेतलाय. दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तामिळनाडू सरकारच्या निर्णयावर ताशेरे ओढली आहेत. सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घराला लावलेल्या आगीप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. वनविभागाने बुलडोझर फिरवलेल्या घराला अज्ञातांना आग लावली होती. वनविभागाच्या जागेवरती अतिक्रमण करून त्यानं आलिशान बंगला बांधला होता. सतीश भोसले उर्फ खोक्याला आज सकाळी प्रयागराजवरून संभाजीनगरमध्ये आणण्यात आलंय. त्याला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. तरुणाला अमानुष मारहाण प्रकरणी त्याला प्रयागराजमधून अटक करण्यात आली होती. सतीश उर्फ खोक्या भोसलेला वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलंय. त्याआधी त्याला शिरूर कासारच्या पोलीस स्टेशनला आणलं होतं. शिरूर पोलीस स्टेशनमध्ये ओळख परेड करण्यात आली. थोड्याच वेळात खोक्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. सतीश भोसलेला सकाळी प्रयागराजमधून संभाजीनगरमध्ये आणलं गेलं. त्यानंतर तरुणाला अमानुष मारहाण प्रकरणी खोक्या उर्फ सतीश भोसलेला प्रयागराजमध्ये अटक करण्यात आली आहे. धसांचा गुंड कार्यकर्ता सतीश भोसलेला 2 वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलाय. पोलिसांनी मार्च 2024 मध्ये खोक्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव बीडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवला होता, मात्र तो दूर खात पडला होता. तर आज राज्यभरात रंगपंचमीचा उत्साह पाहायला मिळतोय आणि आता आपण पाहतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा होळी खेळलेली आहे. नातवासोबत त्यांनी रंगांचा आस्वाद घेतलेला आहे, रंगांचा आनंद लुटलेला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी होळी खेळल्याची दृश्य आपण पाहतोय. आज देशासह राज्यभरात रंगपंचमीचा उत्साह दिसून येतोय. हे ओनली भगवा आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व पत्रकारांना आणि उपस्थितांना रंग लावताना आपल्याला दिसत आहेत. रंगपंचमीचा आनंद लुटताना दिसत आहेत. ज्यावेळी होळी खेळायची ठाण्यामधली एक वेगळी परंपरा, संस्कृती राजकीय असेल किंवा अराजकीय असेल, त्यांनी एक वेगळी परंपरा सुरू केली होती. थोडं बाबू, थोडं घे, टाक सगळ्यांना. यस, हे घ्या, बोल हॅपी होली. हॅपी होली. हॅपी होली बोल. हॅपी होली. हॅपी होली बोल. होली है, बुरा न मानो, होली है. बुरा न मानो, होली है.
दिघे साहेबांचा राइट में जगह नहीं मेरे को। ए कुणाल जरा मागे सरे ना। कुणाल थोड़ा मागे सरे ना। ए मोबाईल मागे घे रे। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या नातवासोबत धुलीवंदनाचा आनंद घेताना पाहिला आपण. तर यानंतर वळूया टॉप 50 कडे. उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कुटुंबियांसोबत आणि कार्यकर्त्यांसोबत होळी साजरी केली आहे. तर महाराष्ट्रातील जनतेला होळीच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत. मुंबईत होळीचा उत्साह दिसून येतोय. धुळवडी निमित्त भारतीय जवानांनीही रंग खेळताना कॅमेऱ्यात कैद झाले. तर स्वतः राजनाथ सिंह होळीचा रंग इतर जवानांना लावत होते. होळी सणाचा सण सर्वजण आनंद लुटताना दिसतायत. संपूर्ण देशात रंगपंचमी उत्साहात साजरी केली जाते. कोलकात्यामध्ये सुद्धा स्त्रियांसह पुरुषही रंगांची उधळण करताना दिसत आहेत. तसंच लहान मुलांमध्येही जल्लोषाचं वातावरण दिसून आलंय. नंदुरबारमधील सिद्धेश्वर महादेव मंदिरात आरती आणि फुलांची उधळण करत महादेवासोबत होळी साजरी करण्यात आली आहे. तसंच पुष्प आणि बेलपानाने महादेवाचा शृंगारही करण्यात आला. दरम्यान भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण असून त्यांनी महादेवाला रंग लावण्यासाठी मोठी गर्दी केली. कोकणात शिमगोत्सव सर्वत्र जल्लोषात साजरा होतोय. रत्नागिरीचं ग्रामदैवत भैरी मंदिरातही शिमगोत्सवाला प्रारंभ झालाय. हजारो रत्नागिरीकरांच्या साक्षीनं शिमगोत्सवाला सुरुवात झाली आहे. धावत्या रेल्वे गाड्यांवर रंगाने भरलेले पाण्याचे फुगे फेकल्यास कारवाई करण्याचा इशारा रेल्वे पोलिसांनी दिलाय. याशिवाय रेल्वे परिसरात मद्यपान करून गोंधळ घालणाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्यात येणार आहे. रेल्वे रुळाजवळील वस्त्यांमध्ये बंदोबस्तही ठेवण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली आहे. कोल्हापूर गोंदिया कोल्हापूर एक्सप्रेसला आता कायमस्वरूपी LHB डबे जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायक होणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेत वाढ, सुविधा आणि प्रवासाचा अनुभव अधिक चांगला करण्यासाठी या डब्यांचा कायमस्वरूपी समावेश करण्यात येणार आहे. या एक्सप्रेसला 1 जूनपासून डबे जोडले जाणार आहेत. तुमच्याकडे पॅन कार्ड आहे का? एकापेक्षा जास्त तुमच्याकडे पॅन कार्ड असतील तर सावध व्हा, कारण तुमच्यावर कारवाई होऊ शकते. असाच एक मेसेज सध्या व्हायरल होतोय. त्यामध्ये कारवाईबाबत दावा करण्यात आलाय. त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलंय पाहूयात त्यावरचा स्पेशल रिपोर्ट. 2 पॅन कार्ड काढाल तर जेलमध्ये जाल. डुप्लिकेट पॅन कार्ड वापरणाऱ्यांनो सावधान. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? एकापेक्षा जास्त पॅन कार्ड तुमच्याकडे असतील तर वेळी सावध व्हा आणि एकच पॅन कार्ड वापरा, नाहीतर तुम्हाला जेलची हवा खावी लागेल. हे आम्ही का म्हणतोय तुम्ही हा रिपोर्ट पाहिल्यानंतर कळेल. कारण काही लोक 2 पॅन कार्ड वापरतायत, त्याचा गैरवापर करत असतात. मात्र आता 2 पॅन कार्ड आढळल्यास गंभीर कारवाईचा इशारा देण्यात आलाय. तसा एक मेसेज व्हायरल होतोय. या मेसेज मध्ये काय दावा केलाय पाहूया. तुमच्याकडे एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असतील तर सावध व्हा. आयकर विभागानं डुप्लिकेट पॅन कार्ड धारकांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतलाय. हा मेसेज व्हायरल होतोय, त्यामुळे याची माहिती सगळ्या पॅन धारकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. मात्र खरंच 2 पॅन कार्ड असतील तर कारवाई होणार आहे का, याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या टीमनं पडताळणी सुरू केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया. एकापेक्षा जास्त पॅन कार्ड वापरणं कायद्यानं गुन्हा आहे. करदात्याला एकापेक्षा जास्त पॅन कार्ड ठेवता येत नाहीत. डुप्लिकेट पॅन कार्ड बनवलं असेल तर सरेंडर करा. पॅन कार्ड एकापेक्षा अधिक असल्यास 10,000 रुपये दंड आहे. बँकिंग आणि आर्थिक व्यवहारांमध्ये समस्या येऊ शकते.
2 पॅन कार्ड असल्यास कारवाई होऊ शकते हा दावा आमच्या पडताळणीत सत्य ठरलाय. त्यामुळे तुमच्याकडे 2 पॅन कार्ड असतील तर लगेच सरेंडर करा. पण 2 पॅन कार्ड असल्यास एक सरेंडर कसं करायचं ते देखील पाहूया. तुमच्या जवळचं अतिरिक्त पॅन कार्ड ताबडतोब सरेंडर करा. NSDL किंवा UTIITSLच्या पोर्टलवर जा. आवश्यक कागदपत्र जोडून फॉर्म सबमिट करा. सरेंडर केलेल्या पॅन कार्डची पावती मिळेल. अशा प्रकारे तुम्ही तुमच्याकडे असलेलं अधिकचं पॅन कार्ड सरेंडर करा, नाहीतर तुमच्यावर कारवाई होईल. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज.